घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने मराठी बिग बॉस मध्येही आपली छाप सोडली होती. त्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला होता. मात्र तो सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरा जात आहे. सोशल मीडियावर त्याला सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यामुळे घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी प्रचंड तणावात आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो संतापला आहे. शिवाय यातून त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचाही इशारा दिलाय. एकीकडे त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे, तर दुसरीकडे त्याच्या शरीरावर व कुटुंबावर अश्लील टिप्पणी तसेच पर्सनल मीम्स तयार करण्यात आल्याचा आरोप दरोडे यांनी केलाय. या ट्रोलिंगमुळे मानसिक ताणासोबतच त्याला आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचा दावा त्यांनी केलाय. घनश्याम दरोडे हे सोशल मीडियावर छोटा पुढारी या नावाने ओळखले जातात. राजकीय सामाजिक विषयांवर स्पष्टपणे मत मांडणे तसेच कोल्हापूर पुणे परिसरातील स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य करणे यामुळे त्यांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग तयार झालाय. मात्र या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांच्यावर ट्रोलिंगचं प्रमाण वाढलंय. या सर्व प्रकारांना कंटाळून दरोडे यांनी पोलिसांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. मी कोणालाही धमकी देत नाही, पण पोलिसांनी कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे स्पष्टपणे त्याने सांगितलंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घनश्याम दरोडे यांना भेटीसाठी बोलावून चर्चा केली होती. या चर्चेत उदय सामंत यांनी या प्रकरणातून नक्कीच मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. मात्र माझी बदनामी करणाऱ्यांना पोलिसांनी हजर केले नाही तर मी मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घनश्याम दरोडे यांनी घेतली आहे. घनश्याम दरोडे यांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा कायम ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या अश्लील पोस्ट, मीम्स आणि बदनामी करणाऱ्या कंटेंटवर त्वरित पावले उचलण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. हा विषय सध्या पुणे व सोशल मीडिया क्षेत्रात चर्चेचा बनलाय. सायबर बदनामी विरोधातील कायदा कसा प्रभावीपणे अंमलात आणता येईल यावरून पुन्हा प्रश्न निर्माण झालेत. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. काय होतंय, मध्यंतरी मला ट्रोलिंग वगैरे खूप चालू होतं. मी त्याचा विचार पण करत नाही. पण काय होतंय मित्रांनो, त्यांना असं वाटतंय की मी बोलत नाही, मी गुन्हा दाखल करत नाही, घनश्याम बोलतो तेवढंच खरं आहे का. म्हणजे या अशा पद्धतीने काही फालतू लोकांनी, फेक आयडीवाल्यांनी तर मला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली. श्रद्धांजली वाहिल्याच्या नंतर मला मानसिक शारीरिक त्रास झाला आणि मग मी म्हणलं यांचला आता सुट्टी द्यायची नाही. श्रद्धांजली वाहिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला मी कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी आज 5 दिवस झाले सायबरकडे केस आलेली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, त्या आरोपींना, फेक आयडीवाल्यांना लवकरात लवकर कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे. कारण माझा बड्डे असेल, माझे सॉन्ग असेल, त्याच्या विरुद्ध टिप्पणी करणे यांना कोणी अधिकार दिला. बरं, तुम्ही माझ्याशी लढायचे, माझ्या विचारांशी लढायचे, विचारांना लढा, पण तुम्ही माझ्या शरीरावर बोलताय, माझ्या कुटुंबाला त्रास देताय, हे अन्यथा मी खपवून घेणार नाही. आणि त्यामुळं मी हातबल झालेलो आहे. पोलीस स्टेशनला मी आज गेलतो तर त्यांना सांगितलं लास्टचे 3 दिवसात जर तुम्ही कारवाई नाही केली तर मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करेल. आणि मला मंत्री साहेबांनी म्हणजे उदय सामंत साहेबांनी भेटायला बोलवले आहे. तर त्यासाठी चाललेलो आहे. कारण ते म्हणले घनश्यामजी टोकाचा निर्णय घेणं बरोबर नाही, आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळं आयुष्यात जे काही मिळालेलं आहे त्याच्यात सुखी राहूया आणि या लोकांकडे दुर्लक्ष करूया. पण मी साहेबांना सांगितलं, साहेब मी हातबल झालेलो आहे. कारण हे लोक वारंवार माझ्यावर टीका करणं, माझ्यावर बोलणं. बरं, मी काही गुन्हा नाही ना केलेला, मी काही यांना बोललेलो नाही. बरं, हे का माझ्यावर जळत आहेत. आज एक मराठी माणूस म्हणून मला लाज वाटते. एक मराठी माणूस एका मराठी माणसाने मागं ओढला आहे. मी स्वतः मराठी माणूस आहे आणि मला मराठीच माणसं मागं खेचत आहेत. त्यांनीच मला मोठं केलं आहे. आज तेच माझ्या विरोधात उभा राहिला आहेत. बरं, काय यूट्यूबवाले ते कमवत आहेत. सोशल मीडियाचं साधन आहे, कमवणा. पण दुसऱ्याचे जीव कशाला कमवत आहे, दुसऱ्याची बदनामी करून का कमवत आहे. कमवा, भलेही माझं नाव वापरून तुम्हाला कमवायचे ना, पण कमवा. चांगलं बोलता आलं तर बोला ना. तुम्हाला माझ्या आईबापाला बोलायचा अधिकार कोणी दिलाय, तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय हे मला सांगा ना. माझ्या बहिणींना का बोलतायत, हे अजिबात मी खपवून घेणार नाही. त्यामुळं मी माझ्या जीवनाला कंटाळलेलो आहे. जोपर्यंत पोलीस स्टेशन यांच्यावर कारवाई करीत नाही, जोपर्यंत आरोपी पकडून आणत नाही, तो अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.